महाराष्ट्र आणि कर्नाटकात बस सेवेचा चांगलाच वाद चिघळलाय। एसटी बसला कर्नाटकात काळो फासल्यानंतर कर्नाटकात जाणाऱ्या सगळ्या गाड्या परिवहन मंत्र्यांनी रद्द केल्या आहेत, तर कर्नाटक सरकारने सुद्धा महाराष्ट्रात येणाऱ्या त्यांच्या बसेस रद्द केल्या आहेत। आंतरराज्य बस सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्राच्या बसला काळे फासले आणि चालका आणि कंडक्टरला सुद्धा काळे फासल्यानंतर रोष आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये जाणारी सगळी बस सेवा आहे ती महाराष्ट्रातली बंद केलेली आहे। त्याचा फटका आता प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळते। काही प्रवासी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घ्या, कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही बाजूच्या आंतरराज्य बस सेवा आता ठप्प आहेत आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात येते प्रवाशांना या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे सकाळपासून पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये प्रवासी या ठिकाणी चौकशी करून जातात, मात्र त्यांना बसेस आहेत ते उपलब्ध होत नाहीत। तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार होता आणि काय सांगितले जाते? आम्हाला बेळगावला जायचं होतं, कालच्यानं आम्ही प्रयत्न करायला लागलोय, पण आम्ही काल घरी परत गेलो, गाड्या नाही म्हणून। म्हटलं आज चालू झाले असतील, म्हटलं येऊन बघावं, तर आता बघावलं तर इथं बी असं आहे। खरं तर या बसेस चालू झाल्या पाहिजेत असं वाटतंय का? मग चालू व्हायला पाहिजे तर कसा लोकांचा प्रवास होणार असं म्हणतोय, नाही तर नुकसान होणार। तुम्ही कुठल्या गावाला जाणार? आम्ही बेळगावला जाणार होतो, खरं तिकडे गाणगापूरला जाणार होतो, बेळगावला साईडला जाणार। चौकशी करताय, काय सांगितलं जाते? इथं चौकशी केली का गाड्या बंद आहेत म्हणून चालू होतील थोड्या वेळानं। या जर आता बसेस सुरू नाही झाला तर मग तुम्ही कशाने जाणार? काय पर्याय आहे? कशानं असं करायचा? गाड्या मिळत बरोबर केले पाहिजे ना त्यांनी सोयी। या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रवाशांना दुसरं कोणतेही साधन या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातमधून नाही आणि त्यामुळे त्यांना त्याचा चांगलाच फटका बसताना पाहायला मिळतो। हे प्रवासी आहेत ते कालपासून या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र बसेस उपलब्ध नाही आहेत। दोन्ही बाजूच्या बसेस आहेत ते बंद आहेत। आंतरराज्य बस सेवा ठप्प असलेल्याचा परिणाम आहे तो या ठिकाणी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये दिसून येते। त्यामुळे ही बस सेवा आता कधी सुरू होणार याकडे सगळ्या प्रवाशांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तर कर्नाटकात महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवरती हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार कोल्हापुरातनं कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सगळ्या एसटी बस सेवा थांबवण्यात आल्यात। एसटी महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्यात। कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला धक्काबुक्की करत त्याच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडल्यानंतर हे आदेश देण्यात आले। कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ज्या फेऱ्या आहेत त्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। अनिश्चित काळासाठी या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सेफ्टीसाठी हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला धक्काबुक्की करत त्याच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली होती आणि त्याच अनुषंगाने हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। मुंबई सेंट्रलमधून देखील अशा बसेस सोडल्या जातात, त्या देखील कर्नाटकमध्ये जाणार नसून त्या फक्त बॉर्डरपर्यंत जाणार आहेत, कोल्हापूरपर्यंत जाणार आहेत, त्यापुढे जाणार नाही आहेत। कारण जो निर्देश देण्यात आलेले आहेत परिवहन मंत्र्यांकडून, जे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार आजपासून हे बदल झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।